ओम श्री समर्थयतये नमः। श्री स्वामी समर्थ। जय जय स्वामी समर्थ। स्वामी भक्तांनो, असेच प्रेमळ स्वामींचे संदेश तुम्हाला मिळावे यासाठी आताच आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा। धन्यवाद। आणि मित्रांनो, व्हिडिओला एक लाईक करा आणि कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ आमच्यावर तुमची कृपा अशीच राहू द्या असं टाईप करा। धन्यवाद। मित्रांनो, स्वामींना एक प्रार्थना करा। स्वामी, मी तुमचा खूप ऋणी आहे। तुम्ही मला जगण्याची संधी दिली, मनुष्य योनी दिली, तुम्हाला जाणून घेण्याची संधी दिली। मी कुठेही चुकले तर मग प्रारब्ध रूपाने तुम्ही माझे कानही पिळले। संपूर्ण सृष्टीमध्ये तुमचे तत्व आहे आणि सृष्टीमध्ये जेवढे जीव, पशुपक्षी, झाडरोप आहेत या सर्वांमध्ये तुम्हीच आहात। आणि वेळोवेळी तुम्ही कुशीतही घेतलं। जेव्हा कोणीच सोबत नव्हते तेव्हा तुम्हीच आमचे आसूही पुसले। तुम्ही सोबत आहेत तर अशक्य असे काहीच नाही। आणि स्वामीराया, अशीच तुमची कृपा आमच्यावर राहू द्या हीच तुमच्या चरणी प्रार्थना। मित्रांनो, स्वामी म्हणत आहेत, संसार म्हटलं तर चढ उतार हे येणारच आणि दुःख किंवा अपयश हे तुला तुझ्यातील सुप्त गुणांनाही दाखवतात, हिंमत देतात। प्रत्येक अडचण एक संधी आहे हे लक्षात ठेव। जरा वेगळ्या पद्धतीने विचार करून बघ, जरा साधना करत राहा। भिवू नकोस बाळा, तुला प्रत्येक कामात यश मी देणार आहे। तुला सर्व माहिती आहे। तुला समोरचा माणूस फसवत असतो, मग तुझ्या अंतःकरणातून मीच तुला सांगतो, पण तू नेहमीच दुर्लक्ष करतो आणि तुला जे सोयीस्कर आहे तू तसे निर्णय घेतोस। शेवटी तुला सर्व अनुभव घेऊनच शिकायचे ठरवले आहे आणि मग तू सर्व अनुभवातूनच शिकू शकतो। संकेत, मार्ग मी तुला नेहमी दाखवत असतो, ते कसे ओळखावे ते तुझ्यावर आहे ना। मग लक्षात घे, ते संकेत मी तुला देत असतो ते तू ओळखत जा आणि त्यानुसार कार्य करत जा। तुझ्याजवळ काय नाही आहे यावर विचार करून तुझ्याजवळ जे आहे याचा विचार करायला विसरला रे तू। जरा स्वतःच्या आयुष्यात डोकावून बघ। अरे, तुझ्याजवळ निरोगी शरीर आहे, तुझे इंद्रिय सुशिस्तीत आहेत आणि खरी संपत्ती ती तर हीच आहे। कृतज्ञता व्यक्त करत राहा। भिवू नकोस, मी पाठीशी आहे ना बाळा तुझ्या। लक्षात घे, मी तुझ्या प्रत्येक संकटात तुला साथ देणार आहे, फक्त माझ्यावर विश्वास ठेव। गुरु आणि शिष्य यांचे नाते जन्मजन्मीचे आहे। तुझ्या मनातले मी ओळखतो आणि माझ्यावर असलेला तुझा विश्वासच तुला जन्मोजन्मी माझ्याशी अंतर्मुख करतो। तुला योग्य मार्ग दाखवणे, तू चुकला तर तुला वेगवेगळी सावधही करतो, फटकेही देतो। अखेर तू माझं बाळ आहेस। तुझ्यासोबत मी असताना कोणालाही घाबरण्याची गरज नाहीये, कारण मी ज्याच्या सोबत असतो त्याच्या योग्यक्षम मी स्वतः लावत असतो आणि त्याच्या सुकारांना आणि त्याच्या चुकांना मी सुधारत असतो। दुसरे लोक तुला चुकीचे समजतात, तुला समजून नाही घेत, पण याने खंत का करतो? तू योग्य आहे हे मला ठाऊक आहे। व्यर्थ चिंता बाळा तू करू नकोस। तू फक्त माझ्यावर विश्वास तुझा ठाम ठेव, मी तुझे सर्व कार्य करीन। शंका, अविश्वास, अरे तुला माझ्यावर विश्वास नाही आहे, नेहमी तुझ्या मनामध्ये बोलत असतो, स्वामी खरंय असे असणार का आणि करणार का? तू अजूनही मला ओळखलं नाही आहे आणि मनात शंका घेऊन तूच तुझ्या कामात अडचणी आणतोय। म्हणून तुझ्या मनावर तू पहिले विजय मिळव, मग नंतर तुझे काम आपोआप व्हायला सुरुवात होणार, हे लक्षात घे। आम्ही आहोत ना, मग भीतो कशाला? विश्वास ठेव, सर्व चांगलं होईल आणि सर्व जगामध्ये सर्वांचं भलं होईल। नात्यात विश्वास खूप महत्त्वाचा असतो आणि समोरचा व्यक्ती चुकीचा वागत आहे तसे वागण्याचे नेमके कारण काय हे शोध। उगीच अतिविचार करून अविश्वास नको दाखवूस। एक लक्षात घे, विश्वास दाखवला तरच तुझे संपूर्ण कार्य मार्गी लागतील आणि तुझ्या सर्व कामं हे अति चांगल्या पद्धतीने होतील। हिम्मत नको हारू, प्रयत्न करत राहा। आज तुझं काम नाही झाले तर काय झाले, लक्षात घे, उद्या होईल किंवा त्यानंतर होईल। तू मनापासून सर्व प्रयत्न कर, मी आहेच ना तुझ्या पाठीशी। मग कशाला तू टेन्शन घेतो आणि कशाला तू चिंता करतो? मग मी तुझ्या पाठीशी असताना तुला घाबरण्याची गरज नाही आणि तुला कोणताही चुकीचा व्यक्ती निवडण्याची गरज नाही। तू फक्त माझ्या बरोबर राहा, मी तुझ्या बरोबर राहीन। अरे, हे आयुष्य खूप सुंदर आहे, नेहमी उदास असतो। काही चुकीच्या गोष्टी सुद्धा तुझ्या चांगल्यासाठी असतात। आमच्यावर विश्वास नाही आहे का तुला? प्रत्येक व्यक्ती, प्रसंग हे तुला काहीतरी शिकवत असते जे की तुझ्यासाठी चांगले आहे। मग कशाला तू हे घेतो की तुला प्रत्येक वेळी मी जर सुख दिले मग दुःखातलं तुला काही कळणार नाही आणि दुःख तू उपभोगू शकत नाही। सुख दुःख हा जीवनाचा पाया आहे आणि या जीवनात सुख दुःख हे असणारच।
मग दोघांसंगे तू जीवन सर्वत्र तुझं निभव. नक्कीच तुला जीवन जगताना तुला मी सर्वात जास्त प्रेम करणार आणि तुझ्यावर मी भरपूर कृपा करणार आहे. मी तुला ओळखतो. या जन्मी नाही तर आपले जन्म नाते जन्मचे आहे आणि तुला कधी मी हारू देणार नाही. प्रामाणिकपणे राहा. मी सर्व पाहत आहे. आणि एक गोष्ट लक्षात ठेव, कधी कोणावरही तू निसंकोच विश्वास ठेवू नको आणि कोणावरही अविश्वास दाखवू नको. आणि हे तुला सत्य करायचं आहे आणि तुझ्या जीवनाचा साक्षात्कार तुला स्वतः व्हायचा आहे. एवढं लक्षात ठेव. आणि तुझ्या जीवनाची गुरुकिल्ली ही तुझ्या जवळच आहे. फक्त तुला आत डोकावून बघायचे आहे. तुला सर्व काही दिसेल आणि तू सर्व काही प्राप्त करू शकशील. एवढं लक्षात घे. अबोला आणि अतिविचार यामुळे तू सतत तुझ्यासोबत वाईट कसे होईल किंवा भीतीमुळे तू खूप वाईट विचार करतो आणि मग तुझ्यासोबत वाईट घडते. नामस्मरण करीत राहा. तारक मंत्राचे नित्य नेमाने बोलत राहा. चांगले विचार कर. मग तुझ्यासोबत होणारे सर्वच काम चांगल्या रीतीने होतील आणि तुझ्यासोबत सर्व काही चांगलं घडेल. सर्व छान होणार आहे. विश्वास ठेव माझ्यावर आणि भिवू नकोस. लक्षात घे, भिलास तर मग सगळं हारशील. दुसऱ्यांना दोष देणे बंद कर. स्वतःच्या आयुष्याची जबाबदारी स्वतः घे आणि स्वतःच्या मतावर ठाम राहायला शिक. नक्कीच तुला तुझ्यावर विश्वास असेल तर नक्कीच तुझा विजय होईल. तुझा विजय झाला मग माझा विजय होईल. बऱ्याच वेळेला तुला जे हवे ते आम्ही तुला नाही देत, कारण आम्हाला तुला त्याहूनही अधिक चांगले द्यायचे असते आणि तुझ्यासाठी आम्ही खंबीर तुझ्या पाठीमागे उभे आहोत. अरे तू माझा भक्त आहेस. भित्रा कसा असणार? घे उडी आणि घे भरारी आणि प्रयत्न कर. नक्कीच तुला तुझ्या कामात यश मिळेल आणि तुला सर्वच गोष्टी तुझ्या आयुष्यात प्राप्त होतील. तुझ्या पायावर उभं राहायचे असेल ना तर पैसे कसे कमवायचे ते सुचत नाही आहे ना. स्वतःच्या आपल्या लोकांच्या इच्छा पूर्ण करायच्या आहेत पण मार्ग मिळत नाही आहे. रोज हे सांगत असतोस तू. कर्म प्रयत्न कधी करणार आणि अशा लहान लहान अपयशाने खचून जाऊ नकोस. मार्ग तुझ्या समोर आहे. मी तुला लवकरच तुझा मार्ग दाखवणार आहे. फक्त माझ्यावर विश्वास ठेवायला शिक. सर्व काही तुला प्राप्त होणार आहे आणि तुझ्या आयुष्यात सर्वच गोष्टी मी तुला देणार आहे. फक्त विश्वास ठेवायला शिक. बाळा, संकटही येत असतात. ते पूर्वकर्म संचित आहे तुझे आणि आम्ही तुझे प्रारब्ध कमी करू शकतो, संपवू नाही शकत. तू खंबीर उभा राहा. तुझ्या केसालाही धक्का नाही लागू देणार. एवढं मी तुला वचन देतो आणि माझ्यावर विश्वास ठेवून बघ. सर्व काही नीट करून टाकेल. जर आमच्यावर विश्वास आहे ना तर सर्व काही शक्य आहे आणि जो आमच्यावर विश्वास ठेवत नाही त्याच्यासोबत आम्ही काहीही करत नाही. तो त्याच्या कर्माचे भोग भोगत असतो. प्रयत्न करत राहा. चमत्कार शेवटच्या क्षणीही होतो आणि तो चमत्कार भगवंत आपली परीक्षा घेत असतो. मग तो चमत्कार भगवंत एक ना एक दिवस आपल्यासाठी लिहितोच आणि आपल्यासाठी करतोच. वेळोवेळी मी तुला सर्व सत्य दाखवत आहे पण तो अजूनही त्या लोकांमध्ये अडकला आहे ज्यांना तो आपलं म्हणतो. अडकू नको. त्या लोकांमधून बाहेर निघ आणि त्या लोकांची साथ सोड जे लोक वाईट आहेत. एकदा मनापासून हाक दे. मी नक्कीच येईन. पण तू मला हाक देशील तरच मी तुझ्या हाकेला धावून येईल आणि तू जर मला हाक देणार नाही, माझं नामस्मरण करणार नाही तर मी तुझ्या पाठीमागे कसा येऊ? अरे तू चाकरी करायला कार्यालयात जातो ना, पण मला वेगळंच काम करताना दिसतो. एक लक्षात घे, जसं तुला तुझा मालक सर्वस्वी वाटतो यामुळे काम सोडून त्याच्या मागे फिरणे बंद कर. तुला मिळणाऱ्या पगारावर तुझे मुलं बायको सर्व जगतात आणि तुझ्या कुकर्माचे भागीदार होतात. अजूनही वेळ गेली नाही. सुधर आणि मग तू सुधरशील तर तुझ्या आयुष्यात सगळे लोक सुधरतील आणि तुझ्यामुळे सर्व लोकांवर त्याचा परिणाम होईल. तुला किती वेळा सांगितले, दुसऱ्यांकडून कसलीच अपेक्षा ठेवू नको. तुला कोणी पैसे घेऊन मदत करेल, कोणी वशिला देऊन कामाचं, असं काही होणार नाही. मेहनत कर. मी आहेच आणि मेहनत करशील तर मेहनतीचे फळ तुला चांगलेच मिळेल. कारण तू माझ्या भक्तीत आहेस आणि तू माझं नामस्मरण करत आहेस. मी तुला काहीही कमी पडू देणार नाही. दुसऱ्याच्या आयुष्यामध्ये किती चांगलं होतंय, याने पैसे कुठून आणले, हिला एवढं चांगलं नोकरी किंवा स्थळ कसे मिळाले, याचा विचार करून स्वतःचा वेळ वाया घालवू नकोस. तू फक्त तुझ्या कर्मावर आणि माझ्यावर विश्वास ठेव. योग्य वेळ आल्यावर सर्व नीट होईल आणि सर्व व्यवस्थित होईल. आज तू ज्या पण अडचणी दुःखामधून जात आहेस, एक दिवस येईल तुला आजची परिस्थिती आठवणारही नाही. योग्य वेळ आल्यावर सर्व काही ठीक होईल आणि सर्व काही नीट होईल. मोक्षाचा अर्थ माहीत आहे का तुला? मी सांगतो. कोणताही मनुष्य मृत्यू झाल्यावर त्याच्या पार्थिव देहाला अग्नी दिली जाते. मग आमच्याजवळ तुमचा आत्मा येतो आणि जो अनेक युग शरीर बदलतो
तूही कधीतरी मुंगी गाय अशा योनीतून आला आहेस. बरं, मग मनुष्य योनी भोगून आल्यावर हिशोब होतो कर्माचा आणि मग ठरवले जाते तुमचे प्रमोशन करायचे की नाही. आता पुढचे जन्म नको तर मोक्ष पण ते सोपं नाही आणि अशक्यही नाही. म्हणून तू देवाच्या भक्तीत राहा आणि परमेश्वराच्या भक्तीत विलीन राहा. नक्कीच तुला सर्व काही प्राप्त होईल. दुर्लक्ष करायला शिक. प्रत्येक व्यक्ती तुला समजून घेईलच असं नाही. त्रास तुलाच होणार आहे बाळा. हा मनुष्य स्वभाव आहे. लोक केलेले उपकार लगेच विसरतात. अरे मलाही विसरतातच की नवस पूर्ण केल्यानंतर. मग मी आहे तुझ्यासोबत. मला तू सर्व काही नाही केले तरी चालेल. फक्त माझं नामस्मरण केलं तरी मी तुझ्या पाठीशी खंबीरपणे उभा राहील. आयुष्य खूप सुंदर आहे. भरभरून जग. सारं आयुष्य सारखं रडत बसू नको. आणि मग तू रडत असतो हे असं का तसं का. तुझ्याजवळ जेही आहे ते काही कमी नाही आहे. तू रोज झोपेतून उठतो. नवीन दिवस नवीन 24 तास असतात तुझ्याकडे. उठ, छंद जोपास, हसरे खुळ्या, सर्व छान होणार आहे असे स्वामी म्हणत आहेत. आणि स्वामी आपल्या चांगल्यासाठी आपल्याला सांगत आहेत. जे तुझं आहे तेच तुला मिळणार आहे. मग ते कोणी घेऊन जाणार नाही. तुझ्या कर्माची फळं, तुझ्या नशिबात लिहिलेलं सगळं काही तुला मिळणार आहे. अरे किती लोकांना कुंडली दाखवतो. तू जन्म घेतला आहे तेव्हा तू मागच्या जन्माचे कर्म भोग घेऊन आला आहेस आणि कोणताही ग्रह तुझे काहीच करू शकत नाही. प्रारब्धाची तीव्रता मी कमी करेल. आम्हाला शरण ये. कर्म स्वच्छ ठेव. आमच्यावर विश्वास असेल तर सर्व काही तुझे नीट होईल. अरे कसलीच काळजी करू नको. जे झाले ते झाले. पुन्हा नव्याने प्रयत्न कर. आणि प्रयत्न करशील तर नवी सुरुवात करशील. आणि सुरुवात केली तर सर्व काही चांगल्या पद्धतीने पार पडेल. पैसा, अरे पैसा हे फक्त एक जीवन जगण्याचे साधन आहे. पैसे देऊन तुम्हाला सुविधा मिळतात. पण तुम्ही पैशाच्या मागे एवढे गुरफटून गेले की रक्ताची नाती विसरलात. मसनात उरावर पैसे घेऊन जाणार आहे का तू? मेल्यावर तुझे कर्म येतात तुझ्यासोबत. अजूनही वेळ गेली नाही. सुधर जरा आणि आमच्या नामस्मरणात तल्लीन हो. तुला वेळोवेळी मी दाखवत असतो. समोरचा माणूस तुझा वापर करत आहे. हे तुला खरंच मदत करत आहे. पण तू शेवटी तुझ्या ज्याप्रमाणे समोरच्या व्यक्तीला बघायचं असेल तू त्याच प्रकारे बघतो. असं करू नको. याचा त्रास तुलाच होणार आहे. आणि वेळीच सावध झालास तर पुढचा पस्तावा तुला होणार नाही. आणि मग तू माणसं जपून आणि त्यांच्याशी जपून बोलशील. अरे तुझं प्रेम आहे त्याच्यावर. मग पण त्याला तुझी किंमत तरी आहे का? तुला समजत कसं नाही? एक स्त्री ही देवी स्वरूप असते. तुला स्वतःची किंमत नाही या गोष्टीचे वाईट वाटते. लवकर निर्णय घे आणि तुझ्या आयुष्यातल्या सर्व समस्या या मिटवून टाक. आणि तुझ्या मार्गावर तू चालत राहा आणि आमचे नामस्मरण कर. नक्कीच आम्ही तुम्हाला काहीतरी मार्ग दाखवणार. माझ्या इच्छेशिवाय माझं नाव ही तुझ्या मुखात येणार नाही. तुझ्या हातून माझी कोणतीही सेवा माझ्या इच्छेशिवाय होणार नाही. हे लक्षात घे. म्हणून हे जे होतंय ते सर्व आमच्या इच्छेनुसार होतंय आणि आम्हीच हे तुला करण्यासाठी भार पाडतोय. आयरेसारखं मागत असतो. परीक्षेत पास करा, उत्तम नोकरी द्या, घर द्या, पैसे द्या, परदेशी जायचे, लग्नासाठी मुलगा पाहिजे, मुलगी पाहिजे, पहिला मुलगा झाला पाहिजे. बरं हे सर्व देऊन सुद्धा तू नंतर आम्हाला विसरून जातो आणि तुझी मागण्याची सवय काही कमी होत नाही. अरे खुळ्या, नश्वर देहात फसला आहेस तू. समाधान महत्वाचे आहे आणि जो समाधानी आहे तो खरंच सुखी आहे. म्हणून कधी मागताना समाधान आणि सुख माग. नक्कीच तुला सर्व काही प्राप्त होईल. सर्व काही क्षणिक आहे. दुःख किती दिवस कुरवाळत राहायचं हे तुझ्यावर आहे. तूच ठरव तुला असं रडायचं आहे का सर्व स्वीकारून पुढे जायचे आहे. मग तू जर सर्व स्वीकारून पुढे गेलास तर तुला सर्व काही मिळाल्याशिवाय राहणार नाही. गेल्या काही दिवस स्वतःला किती त्रास करून घेतलाय. रडला, ओरडला आणि आता शांत झाला ना. किती दिवस तू व्यर्थ घालवले. हे बघ शेवट चांगलंच होणार आहे. आणि शेवटचा क्षण हा चांगल्यासाठीच असतो. आणि शेवटी सर्व काही देव आपल्यासाठी चांगलंच लिहित असतो. पण पहिले देव आपली परीक्षा बघत असतो. परीक्षेमध्ये जर तू उत्तीर्ण झालास तर देव तुला सर्व काही देण्यासाठी तयार असतो. का स्वतः हार मानली तू? उठ, कामाला लाग, प्रयत्न करत राहा. यश नक्कीच मिळेल. आम्ही तुझ्या क्षणोक्षणी तुझ्या सोबत आहोत. ज्याला आपलं समजतो ना तेच तुझा विश्वास तोडतात. रक्ताची नाती आहेत पण तुला समजून नाही घेत. म्हणून सांगतो, सर्वांवर विश्वास अगदी मनापासून ठेवू नको. तुझ्या आयुष्यात येणारी प्रत्येक व्यक्ती काय शिकवायचे प्रयत्न करत आहे ते शिक. आणि त्यांच्याकडून शिकून हे नक्कीच लक्षात घे की तुला जीवनामध्ये स्वतःसाठी काय करायचे. परिस्थिती बदलते. विश्वास ठेव. एक ना एक दिवस तुझ्यासोबतही चमत्कार घडणार आहे आणि आम्ही आमची परिस्थिती तुला नक्कीच देणार आहे.
फक्त आमच्यावर विश्वास ठेव. एकटं वाटतंय तुला? घरात सर्व आहेत, मित्रमैत्रिणीही आहेत, पण मनातली गोष्ट सांगण्यासाठी मात्र कुणी नाही आहे. अरे विसरू नको, मी आहेच. तुला कोणी समजू शकत नाही, पण मी मात्र नक्कीच तुला समजू शकतो. तुझे काही प्रॉब्लेम असतील किंवा तुला काही शंका असतील ते आम्हाला विचारत जा. आम्ही तुला सर्व काही सांगू. हो, तुझ्या सर्व प्रश्नांची उत्तरही तुझ्याकडे आहेत. सकाळी शांत चित्ताने माझ्यासमोर बस. तुझ्या डोक्यात सुरू असणाऱ्या विचारांना सांग की आता शांत राहा. मग तुला तुझ्या प्रश्नांचं उत्तर तुझा अंतरात्मा देईल आणि आम्ही साक्षात तुला तुझ्या मनामध्ये आणि तुझ्या आत्म्यामध्ये नक्कीच दर्शन देऊ. एक वेळेस खर्च केलेले पैसे आपण परत मिळवू शकतो, पण आता तू जो काही वेळ वाया घालवत आहेस तो मुळेच परत येणार नाही. भविष्यामध्ये तुझ्याकडे कितीही पैसे असलेस तर तू सर्व विकत घेऊ शकतो, पण वेळ विकत घेऊ नाही शकणार. त्यामुळे वेळेचे भान ठेव. त्या वेळेचा सदुपयोग कर. मला वेळच मिळत नाही किंवा माझ्याकडे वेळच नाही हे वाक्य सारखं सारखं बोलणं बंद कर. ते बोलण्यापेक्षा कृतीमध्ये उतरव आणि कृती कर. नक्कीच तुला त्याचं फळ नक्कीच मिळेल. मला ठाऊक आहे तुझ्या मनात वाईट विचार येत आहे आणि तुझी मनस्थिती नीट नाही आहे. काय करू, कसं करू असं होतंय ना? मग माझं नामस्मरण करत राहा. मार्ग नक्कीच मिळेल. कारण नामस्मरणाने भगवंत आपल्या जवळ येतो आणि आपल्याला कुरवाळत त्याच्या कुशीत घेतो आणि म्हणतो, बाळा भिवू नकोस. स्वामी आपल्याला सांगत आहेत की बाळा भिवू नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे ना. मग तू कशाला एवढं टेन्शन घेतोस? आत्महत्या हे एक पाप आहे. एवढी कोणती वाईट परिस्थिती आली रे तुझ्यावर? अरे जरा बाहेरचं जग बघ. एक वेळचं अन्न नाही, कोणाला दृष्टी नाही. असंख्य असे लोक आहेत की काहीही नसताना सुद्धा समाधानी आणि सुखी आहेत, कारण त्यांच्याकडे जगण्याची हिंमत आहे. एखादी व्यक्ती तुमच्या आयुष्यात येऊन तुमचा विश्वास तोडून गेली किंवा मरण पावली किंवा पैशांची टंचाई असली तर तुम्ही हिंमत हरवून लगेच आत्महत्येचा विचार करतात. अरे विचार येतात तरी कसे तुमच्या मनामध्ये? माझा खरा भक्त असा असू शकत नाही. माझ्या भक्ताला माहीत आहे मी त्यांना कधीच सोडून जात नाही. मी त्यांच्या सोबत असतो आणि माझी प्रचिती मी त्यांना देत असतो. एवढं लक्षात घ्या. आयुष्यभर कोणीच सोबत नसते. हे सर्व ऋणानुबंध आणि मागच्या जन्माचे भोग आहेत. कोणीही तुम्हाला विनाकारण त्रास नाही देत आणि विनाकारण प्रेमही नाही करत. यामुळे नेहमी सांगत असतो, कर्म नीतिमत्ता नीट ठेव आणि तुझ्या कर्माचे फळच तुला सगळं जन्माजन्मी मिळत असते आणि जन्मांचे फळ तुला मिळत आहे आणि कर्मानुसारच तू आता या आयुष्यात चालत आहेस. जन्म मृत्यू हा माझाच तर खेळ आहे. गंमत म्हणजे तुम्हाला अजूनही कळत नाही आहे तुमचा जन्म कशासाठी झाला आहे. क्षुल्लक कारणावरून सर्व काही व्यर्थ करत आहात आणि निसर्गामध्ये मुंगी, कुत्रे, हत्ती असे असंख्य जीव मी जन्माला घातलेत, पण मी तुलाच मनुष्य योनी दिली कर्म करण्यासाठी. बाकीचे जीव कर्म करतात पण त्यांना बुद्धी नसते. योग्य काय अयोग्य काय आहे हे त्यांना समजत नाही. मनुष्य योनी ते किती श्रेष्ठ आहे याची जाणीव तुला अजून झालेली नाही आहे. हे माझं दुर्भाग्य आहे. अजूनही वेळ गेली नाही. अरे तुझा जन्म कशासाठी झाला आहे हे ओळख आणि तुझे ते कार्य कर आणि तुला या जीवनाकडून काय साध्य करायचं आहे ते तू लक्षात घे. नक्कीच तुला तुझ्या कामामध्ये यश मिळेल आणि तुझ्या सर्व काही कामांमध्ये मी तुला यश मिळवून देईल. पुढे कसं होणार हे विचाराने तू दिवस, महिने आणि वर्ष वाया केली आहेत. मला सांग, असं चिंता करून काही होणार आहे का? कर्म नीट कर. तुला मी मनुष्य योनी जन्म दिलाय आणि तो पुढे कसं होणार हा विचार करायला नाही. उठ, कामाला सुरुवात कर आणि नक्कीच मी तुला तुझ्या कामात यश प्राप्त करून देईल. मित्रांनो, जर तुम्हाला स्वामींवर पूर्णपणे विश्वास असेल आणि स्वामी भक्तीत तुम्ही खूप तल्लीन असाल तर नक्कीच कमेंटमध्ये लिहा, श्री स्वामी समर्थ, जय जय स्वामी समर्थ. स्वामी हे ब्रह्मांड व्यापी आहेत आणि ब्रह्मांड स्वरूप आहेत, ब्रह्मांड नायक आहेत आणि आपले स्वामीही आपल्यासाठी सर्व काही करत असतात. चुका करणे हा मनुष्य स्वभाव आहे असे स्वामी म्हणत आहेत, पण आपण कितपत चुकतो आहे याची जाणीव स्वतःला होणे गरजेचे आहे. तर तुम्ही खऱ्या अर्थाने एक मनुष्य घेऊ शकतात आणि पण आयुष्यामध्ये एवढ्याही मोठ्या चुका करू नका माझ्यासमोर उभी राहण्याची, मग तुम्हाला लाज वाटेल. लक्षात घ्या, तुम्ही कधी चुका करताना माझा पाठपुरवठा करा आणि माझा विचार करा. नक्कीच तुम्ही चांगल्या मार्गावर चालाल आणि चुका करणार नाहीत. तुलना करणं सोपं असतं रे. तुझ्या वया एवढेच तुमचे सोबती आहेत, पण आज त्यांच्याकडे गाडी आहे, कोणाचे लग्न झाले, पण तू जिथे होता तिथेच आहे असं वाटतं ना. नैराश्य येतं अरे, पण आपल्याला जे दिसतं आहे ते खरं आहे का आपण नाही सांगू शकत ना. तुझ्याकडे आज काही जरी नसलं तरी त्यांच्यापेक्षा सुखी तू असशील असंही होऊ शकते. जसे दिसते तसे नसते.
तुम्हाला सर्वांना वेगवेगळे कार्य दिले आहे. मी तुमच्यासोबत असताना तुझं कधी वाईट होईल असं वाटतं का तुला? मग लक्षात घे, तुझं हे चांगलंच होईल आणि तुझ्या चांगल्यासाठीच मी सर्व काही या मार्गात करत आहे आणि तुझी परीक्षा घेत आहे. त्या परीक्षामध्ये तू नक्कीच सफल हो. कायरेसारखं रडत असतो आणि मागत असतो बरं, आणि तुझ्यासाठी जे योग्य आहे ते योग्य वेळेवर आम्ही देतोही, परंतु तू नंतर मला विसरून जातो. असो, मनुष्य स्वभाव आहे हा, आणि तू मनुष्यासारखंच वागशील. आणि तू फक्त आम्हाला विसरू नको, आमचं नामस्मरण कर. ऐक, प्रेम करणे चुकीचे नसते, प्रेमाच्या नावाने त्या व्यक्तीच्या आहारी जाणे चुकीचे असते. एवढे लक्षात घे. ऐक, किती वाईट वेळ असू दे, तुझी सर्वांनी साथ सोडली असेल तरी मी काही तुझी साथ सोडणार नाही. प्रारब्ध कोणालाही चुकले नाही. रामा राजा असून 14 वर्ष वनवास केला. मग तुम्ही तर मनुष्य आहात, तुमचे भोग तुम्हालाच भोगून संपवायचे आहे. एवढे लक्षात घे. आणि भोग संपलेत तर मग पुढच्या जन्मी नाही तर या जन्मीही तुम्हाला भरपूर काही सुख प्राप्त होणार आहे. ते प्राप्त करण्यासाठी तुम्ही तयार राहा. माझं काम आहे तुला मार्ग दाखवणे. त्या मार्गावर चालणे हे तुझे कर्म आहे आणि ते तुला ठरवायचे आहे. तू जर आम्ही सांगितलेल्या रस्त्यावर चालला तर तुझे भलं होणार आहे, नाहीतर बस रडत, नशिबाला दोष देत. आम्ही संधी सर्वांना देतो आणि त्यासाठी संधीचे सोने करायची की राख करायची ही सर्वस्वी हे तुझ्यावर अवलंबून आहे. आणि तो संधीचे सोने जर केले तर तुला सुख आणि आनंद नक्कीच प्राप्त होणार आहे. मग संधीचं सोनं कर आणि नक्कीच त्या संधीचं सोनं करून तू सर्व मार्गात यशस्वी हो. तुला सर्व माहीत आहे, पण जाणून बुजून तू दुर्लक्ष करतो. याचे परिणाम असे होतात, गोष्टी हातातून निघून जातात आणि आम्हाला दोष देतो, सर्व काही बोलून दाखवतो. तुझा आमच्यावर असलेला विश्वास आणि तुझ्या चांगल्या कर्मामुळे आम्ही तुला हरू नाही देत. आणि मग म्हणून आम्ही तुझ्या पाठीशी उभे राहतो आणि तुला सर्व काही सांगत असतो आणि तुझ्या चांगल्या आणि वाईट वेळेमध्ये आम्ही तुझी साथ देत असतो. पण हे तुला समजायला हवे. काय मग काहीच मार्ग दिसत नाहीये का? सगळे रस्ते मार्ग बंद झाले आहेत असं वाटत आहे? माझी पूजा करतो आहे, मला दोष देतो आहे? स्वामी, तुम्ही काहीच करत नाही आहात. अरे पण माझी पूजा करण्यापेक्षा थोडं कामाचं बघ आणि तिकडेही प्रयत्न कर. मी नेहमी सांगत असतो, कर्म महत्वाचं आहे. मी तर आहेच की तुमच्यासोबत. अरे तू प्रयत्न कर, एक पाऊल तर पुढे टाक. मी आहे ना. तू दुसरं पाऊल मी स्वतः टाकेल आणि तुझ्या कामात तुला यश मिळवून देईल. फक्त तू स्वतःवर विश्वास ठेव आणि चालत राहा. स्वतःवर विश्वास ठेवून चालत राहिलास तर सर्व कामं मी यशस्वी करून देईल आणि तुझे सर्व कामं यशस्वी केल्यावर मी सर्व काही तुला प्राप्त करून देईल. आज तुझ्यावर जी वेळ आली आहे ही कोणामुळे आली तर तुझ्याकडे कमीत कमी 4 लोकांचे नाव तरी असतील सांगायला. पण स्वतःला विचार, त्यांच्यामध्ये तुझी चूक आहे नाही आहे का? मग दुसऱ्यांना दोष देणे फार सोपे असते, पण स्वतःच्या चुका मान्य करणे हे फार अवघड असते. तुझ्या आयुष्याची जी परिस्थिती आहे ती बदलणे फक्त आणि फक्त तुझ्या हातात आहे. आणि जे आहे ते सहन करायचं की प्रसंगाला तोंड देऊन नवीन मार्ग काढायचे. तू निर्णय कसे घेतो यावर सगळं अवलंबून आहे. म्हणून तुझे निर्णय तुला स्वतःला घ्यायला लागतील आणि तुझे सगळे निर्णय तुला स्वतःलाच घ्यायला लागतील. एवढं लक्षात ठेव. हे बघ, दुःख आणि अडचणी हा आयुष्याचा एक भाग आहे आणि आयुष्यामध्ये फक्त सुखच राहील तर तुला दुःखाची किंमत कळणार नाही. आणि हे तुझ्या मागच्या जन्माचे कर्म आहे आणि तू या जन्मामध्ये भोगत आहेस. पण एक लक्षात ठेव, या जन्मात मी तुझ्या सोबत आहे आणि कितीही त्रास झाला तरी मी तुझ्या सोबतच असेन. हे लक्षात असू दे. तुला संकटातून बाहेर काढेनच. म्हणून माझ्यावर विश्वास असला तर सर्व काही तुझ्यासाठी शक्य होईल आणि माझ्यावर विश्वास नसला तर मग तुला सर्व काही अवघड वाटत जाईल आणि सर्व काही तुला कठीण वाटत जाईल. आजचं काम उद्यावर ढकलून तू तुझी फसवणूक करत आहेस. हे असं करणं बंद काही केलंस तर त्याचे दुष्परिणामही तुला भोगावे लागणार आहेत. हे लक्षात ठेव. म्हणून आजचं काम कधी उद्यावर ढकलू नको. आजचं काम आजच कर आणि आज जे ठरवलेलं आहे ते काम पूर्ण कर. तुला जर कोणी एखाद्या व्यक्तीबद्दल सांगितलं तर तू त्या व्यक्तीबद्दल तसा विचार करायला लागतो आणि एखादाही स्वतःच्या डोक्याने विचार करत नाही की जी व्यक्ती सांगणारी आहे ती खरंच सांगत आहे की नाही, की खोटं सांगत आहे. लोकांना ओळखायला शिक, स्वतः दुसऱ्यांच्या सांगण्यावरून नाही. किंवा भिवू नकोस. नक्कीच लक्षात ठेव की तुला जे लोक फसवत आहेत त्यांची मी खूण तुला देत असतो. फक्त तुला ते ओळखायला हवं आणि तुझे जे ओळखलं तर मग तू सर्व काही तुझ्या जीवनात यशस्वीपणे प्राप्त करू शकतो. आणि तू ते ओळखायला शिकलास तर मग तुझा जन्म हा सार्थक होत असतो. एवढं लक्षात ठेव. वाईट वाटतं ना जेव्हा आपलीच लोक आपल्यासोबत पैशांचा हिशोब करतात. मी तुला एवढे दिले, तू मला एवढे दिले आहे, म्हणून पैशांच्या व्यवहारात जास्त पडू नका. मुळात आलं गेलं गंगेला मिळालं अशी वृत्ती ठेवली
तरच तुम्हाला ते समाधान मिळेल, नाहीतर जगणं फारच कठीण होऊन बसणार आहे. एक लक्षात घे की नेमका त्रास कुठे आहे माहीत आहे का तुला? तुझ्याजवळ जे आहे त्याची किंमत नाही आहे तुला. स्वतःला एकटे समजते तू. आणि मग आजपर्यंत तुला कोणीच समजून नाही घेतले का तुला? मग कोणीच मदत नाही केली का? विसरलास का की वाईट दिवस दुसऱ्यांचा दोष देणे सोपे असते? जरा स्वतःचं आत्मपरीक्षण कर आणि स्वतःमध्ये किती ताकद आहे ते बघ. आणि तू सर्व काही या जगात प्राप्त करू शकतो आणि मिळवू शकतो. फक्त विश्वास ठेव, सर्व काही सिद्ध होईल. अरे किती हा राग आणि गैरसमज मनामध्ये धरून ठेवतो. खरी प्रत्यक्षामध्ये अशी परिस्थिती तरी असते का? पण अतिचिंता, अतिद्वेष हे सर्व काही बिघडून टाकतात. तुमच्या मनामध्ये जेही असेल, प्रेम, राग, वाईट वाटलं तर समोरच्याला बोल, तरी प्रयत्न तू कर. तू न सांगता त्याला कसं समजणार आहे की तुझ्या मनामध्ये नेमकं काय चालू आहे? अशाने दुरावा निर्माण होतो. तुझं काम कर आणि तुझ्या कामाला लाग. उगाचीच मनामध्ये विचार निर्माण करतात आणि मग ते विचार प्रत्यक्षामध्ये आणण्याची सवय झालेली आहे तुला. एक लक्षात घे, असे वाईट विचार करू नको आणि वाईट मनामध्ये आणू नको. तुझ्याविषयी सर्व काही चांगले विचार करतात आणि सर्वांसाठी तू चांगले विचार कर. आज माझा दिवस आहे. मी देह जरी सोडला असेल ना, तरीही मी चराचरामध्ये आज मीही तुझ्या हाकेला धावून येतो. तुम्ही सर्व माझी लेकरे आहेत. माझी शिकवण लक्षात ठेवा. माणसामध्ये भेद करू नको, खोटं वागूही नको आणि बोलूही नको. माझ्या नावाने बाजार करू नको. माझ्यावर विश्वास ठेव. योग्य वेळेला गर्व होणार आणि सर्व काही नीट होणार. आणि तुला कशाचाच गर्व होणार नाही आणि तुला अहंकार येणार नाही. कर्म स्वच्छ ठेव. हम गया नहीं, अभी जिंदा है. हम इधर ही है, हमको सिर्फ बुलाव. मग मी तुझ्या संकटात नक्कीच धावून येईल. तुला माहीत आहे का खरा मित्र कोणाला म्हणतात? कलियुगात मित्रत्वाची भाषा वेगळी झाली आहे. तुझ्या आयुष्यात असा एक तरी मनुष्य आहे का जो तुला चांगल्या गोष्टी सांगेल? तू चुकत असेल तर तुला समजावून सांगेल की तू जे काही केलं ते चुकीचं आहे. तुला वाईट वळणावर नाही नेणार, तुझ्या मागे नाही बोलणार आणि सर्वात महत्त्वाचं तुझा वापर करून नाही घेणार. एक लक्षात घे बाळा, मी तुला सांगत आहे. काय रे किती रडतो? लग्न जमत नाही आहे म्हणून? एक लक्षात घे, तू ओझं नाही आहे. तुझ्यामध्ये काहीच कमी नाही आहे. तुला जर कोणी नाकारत आहेत तर यात तुझंच हित आहे. आत्मविश्वास डगमगीत होऊ नको देऊ. योग्य वेळ मी योग्य जोडीदार देईल, पण त्यासाठी तू फक्त स्वतःच्या पायावर उभे राहायला शिक आणि मग तुला सर्व काही आवडेल आणि तुला सर्व काही लोक तुझी आवड निर्माण करतील. मग अडकून राहू नकोस. पुढे पाऊल टाक आणि चालत राहा. नक्कीच तुला यश प्राप्त करून देईल. तू स्वतःला माझा भक्त बोलून घेतो, माझ्या चरित्राचे वाचन करतोस, माळा जपतो, पण काय रे तू माझी किती शिकवण आचरणात आणतो का? आज आपण दिवसभरात किती लोकांना विनाकारण वाईट बोललो, रागावलो. अशा सर्व गोष्टींची उजळणी कर, चुकीची कबुली कर आणि प्रयत्न कर तू परत अशा चुका करणार नाहीस. तेव्हा खऱ्या अर्थाने मला तुझी सेवा मिळेल आणि तुझी सेवा मी नक्कीच स्वीकारेन आणि तुझ्या मागे मी नक्कीच राहीन. काही वेळेस तुझ्या मनाची इच्छा मी पूर्ण करत नाही, कारण तुला जे वाटतं तुझ्यासाठी योग्य आहे ते तुझ्यासाठी अजिबात योग्य नसते आणि मी तुझ्यासाठी सर्व काही योग्य शोधत असतो आणि तुला ते कळत नाही. आणि मग तू चुकीचा विचार करायला लागतो आणि तू चुकीचा विचार करायला लागला तर मग ते मला खूप वाईट वाटते, कारण मीच तुझ्यासाठी सर्व काही करीत असतो आणि तूच मला चुकीचा ठरवत असतो. मग मी कधी तुझं वाईट करणार नाही एवढा विश्वास ठेव आणि माझ्यावर विश्वास असला तर सर्व काही गोष्टी चांगल्या होतील आणि सिद्ध होतील आणि नक्कीच तुला प्रत्येक कामात यश मिळणार आहे आणि प्रत्येक गोष्टीत मी तुला सर्व काही देणार आहे. फक्त तू विश्वास ठेवायला शिक आणि एकदा का विश्वास ठेवायला शिकला की सर्व काही नीट होईल, कारण विश्वासाचं सगळं दळून आहे आणि विश्वासातच सर्व काही अवलंबून आहे. तू जेवढा विश्वास जास्त ठेवशील तेवढी जास्त तुला सेवा माझी करायचा मौका मिळेल आणि माझी सेवा केलीस तर तुला मेवा हे मिळणार आहे आणि सर्व काही तुला प्राप्त होणार आहे. एवढे लक्षात घे आणि तुझ्या पाठीमागे सर्वत्र मी आहे. आणि माझ्यावर जर तुझा विश्वास असेल तर नक्कीच कमेंट करून सांग की स्वामी माझा तुझ्यावर विश्वास आहे आणि तुम्ही मला जसे कराल आणि जसे द्याल तसे मी स्वीकारायला तयार आहे. फक्त तुम्ही माझ्या पाठीशी उभे राहा. एवढे तू मला सांग आणि कमेंट करून लिही. स्वामी भक्तांनो, एक लक्षात घ्या की स्वामी आपल्या सोबत असतातच. फक्त त्यांच्यावरचा विश्वास हा आपला दृढ असायला हवा आणि विश्वास दृढ असला की सर्व काही शक्य होते आणि अशक्य असे काहीच नाही. स्वामींकडे सगळे शक्य आहे. फक्त तुम्ही स्वामींवरील विश्वास न डगमगता त्यांच्यावरील विश्वास पूर्ण ठामपणे ठेवायला हवा आणि स्वामींचे नामस्मरण करायला हवे. जो व्यक्ती स्वामींचे नामस्मरण करतो त्याला कशाची कमतरता पडत नाही आणि त्याच्या पाठीमागे स्वामी कायम उभे असतात. एवढे लक्षात ठेवा
स्वामी त्यांच्यासाठी सर्व काही करायला तयार आहेत. फक्त त्यांच्यावर विश्वास आणि त्यांचं नामस्मरण करायला आपण शिकलो पाहिजे. आपण आता कोणाला बोलावले तरच ते आपल्याकडे येणार. तसे तुम्ही स्वामींना बोलावले तरच स्वामी तुमच्याकडे धावून येणार. आणि स्वामींचा बोलवण्यासाठी आणि स्वामींचं नामस्मरण हे महत्त्वाचं आहे. आणि नामस्मरणाने स्वामींना आपण जवळ बोलत असतो आणि स्वामी आपल्यासाठी येतातही. मित्रांनो, एक लक्षात घ्या, जर व्हिडिओ तुम्हाला आवडत असेल तर नक्कीच व्हिडिओला एक लाईक करा आणि आपल्या व्हिडिओला पुढे शेअर करा. मित्रांनो, तुमचा स्वामींवर पूर्णपणे विश्वास असेल तर नक्कीच कमेंट करून लिहा, श्री स्वामी समर्थ, जय जय स्वामी समर्थ. दृष्टिकोन म्हणजे सर्व काही असते. आशावादी माणूस डोनट पाहतो आणि निराशावादी माणूस डोनटच्या मधलं मोठं छिद्र पाहतो. लक्षात घ्या, संधीचं दार थोठावल्यामुळे होणाऱ्या आवाजाची त्रासून तक्रार करणारा म्हणजे निराशावादी मनुष्य असतो. आणि निराशावादी मनुष्य कधीच चांगलं विचार करत नाही. विल्यम शेक्सपियर म्हणतो, जगात चांगलं किंवा वाईट असं काहीच नसतं. आपले विचार ते तसंच बनतात. सगळ्या गोष्टी योग्य दृष्टिकोनात बसवा आणि एखाद्या समस्येचा जितक्यात जास्त जवळ आणि समोर तुम्ही असाल तेवढी ती तुमच्या दृष्टीला कमी पडेल. एक लक्षात घ्या, थोडं मागे जा, मोठ्या परिप्रेक्ष्यात त्या समस्येचा विचार करा आणि समस्या समोर ठाकल्यामुळे तुम्हाला कसं वाटतं आहे हे समजून घ्या आणि तिला कितपत महत्त्व आहे हे ओळखा. समस्यांना आव्हान समजणं चांगलं असतं, कारण मग आपण त्याहून बाहेर पडायचा मार्ग शोधायला उत्सुक होतो. आणि आयुष्यातला प्रत्येक नकारात्मक अनुभवातही काहीतरी चांगलं दडलेलं असतंच, ते शोधून काढा. जर प्रत्येक वाईट अनुभवातून चांगलं शोधून काढण्याची सवय तुम्ही रुजवून घेतलीत तर तुमच्या आयुष्याची प्रत कमालीची सुधारेल. आणि अनुभव हे तटस्थ असतात, त्यांना बरे वाईटपणाचे शिक्के बसतात. ते आपण दिल्यामुळे तुमच्या जगाबाबतची एकूण समज आणि तुमचा दृष्टिकोन यांच्या मदतीनं तुम्ही अनुभवाचं वर्गीकरण हे अमुक चांगलं ते वाईट असं तुम्ही करता. आणि मग एखाद्या व्यक्तीबाबत घडलेली एखादी दुःखद घटना हा पुढच्याचा ठेच मागचा शहाणा या म्हणीप्रमाणे तुमच्यासाठी सावधतेचा इशारा ठरू शकतो. आणि त्याचा अनुभव पाहून तो आपल्याला येऊ नये याची काळजी तुम्ही घेऊ लागता. म्हणजे त्याबाबतही स्वतःच्या आयुष्याची सूत्र स्वतःच्या हातात घेऊ लागता. आणि आमच्या प्रशिक्षणामध्ये आम्ही आमच्याकडे येणाऱ्या लोकांच्या दृष्टिकोनांची पुनर्रचना करतो. आणि त्यातली माझी आवडती पुनर्रचना आहे, अपयशाला अपयश न समजता शिकण्याचा अनुभव किंवा फीडबॅक समजणं. माझ्या मागच्या व्यवसायात मी किती 100 वर्ष बुडालो आणि हो असं म्हणण्याऐवजी मी या व्यवसायाच्या अनुभवातून इतकी गोष्ट शिकलो आहे की कुठे चुका झाल्या ते कळलं आणि आता इथून पुढे त्या चुका कधीच करणार नाही. आणि या दोन प्रतिक्रियांमधला फरक तुम्हाला समजतोय ना? मग आपल्या दृष्टिकोनाला असं नवीन रचनात्मक वळण देण्याची कितीतरी उदाहरणं देता येतील. आता तुम्हाला काही आधी नकारात्मक वाटले पण काही कालावधीनंतर त्यातून काहीतरी चांगलं घडलं असे किमान 5 अनुभव तुम्ही नक्कीच लिहून काढायला हवे. आणि तुम्हाला त्यातून नवीन प्रेरणा मिळेल आणि नवीन विचार करण्याची संधी नक्कीच मिळेल. धीर धरा आणि कधीही प्रयत्न सोडू नका. एखादी गोष्ट आपल्याला जमत नाही असं समजून त्याच्याकडे प्रयत्न सोडून देणं हा आपला सर्वात मोठा कमकुवतपणा समजा. आणि एक लक्षात घ्या की लक्षात तुम्हाला अजून एकदा प्रयत्न करून पहा आणि या दृष्टिकोनात यशाचा खात्रीशीर मार्ग आहे. आता यश हेच अंतिम सत्य नाही किंवा अपयश म्हणजे मरणच असंही नाही. प्रयत्न सतत सुरू ठेवण्याची चिकाटी सर्वात महत्त्वाची असते. हे थोर लोक काय म्हणतात हे अतिशय विचारपूर्वक समजून घ्या. बुद्धिमत्ता, हुशारी आणि योग्य धोरण यातहूनही जास्त महत्त्वाची असते ती चिकाटी आणि सतत प्रयत्न करत राहणे हा मोठा गुण आहे. आणि आयुष्यात तुमच्या मनासारखं घडत नसेल तरी पुढे चला. अपयशाच्या आणि निराशेचे विचार करत आयुष्याला खीळ बसू नका. अगदी छोटे का होईना चांगलेसाठीचे प्रयत्न करत राहा. आणि तुमच्यातला संयम आणि तुमची चिकाटी हे 2 गुणच ठरवतील तुम्ही यशस्वी होणार का अपयशस्वी. तुमच्या आयुष्यात खरोखर बदल होणार का तुम्ही त्या परिस्थितीत राहणार. यश मिळवण्यासाठी तुमच्या मार्गात अनेक अडथळे येण्याची शक्यता आहे. आणि अशा अडथळ्यांवर मात करता आली नाही तर ते तात्पुरताची माघार समजा आणि अपयश समजू नका. त्या अडचणींवर मात करण्याचे मार्ग शोधत राहा आणि पुन्हा नक्कीच तुम्ही प्रयत्न करा. नवीन कल्पनातली आणि प्रयत्नातली यश आलं तरी डगमगू नका आणि तोही बदला आणि पुन्हा नव्याने प्रयत्न करा. अशा ठिकाणीच बहुतांश लोकांचा धीर खचतो आणि ते प्रयत्न सोडून देतात. मग 1-2हून जास्त वेळा प्रयत्न करण्याइतकी संयम आणि चिकाटी त्यांच्यात नसते. पुन्हा प्रयत्न करा. याचा अर्थ अपयशी प्रयत्न सोडून द्या. नव्याने दुसरे प्रयत्न सुरू करा.
यश मिळेपर्यंत प्रयत्न करत राहणं याला मी चिकाटी म्हणतो. आणि एखादी गोष्ट प्रयत्नपूर्वक साधण्याचा प्रयत्न करत असताना तुमच्या मार्गात अडथळे आले, एखाद्याला प्रयत्नाला अपयश आलं, तरी संयम ठेवा. गोष्टी मनासारख्या घडत नसतील तेव्हाही संयम ठेवा. असे अडथळे आल्याबरोबर तुमचं ध्येय सोडूनच देण्याची आतायाती घाई करू नका. थॉमस एडिसनने विजेवर चालणारा बल्ब निर्माण करण्याचे 10,000 प्रयत्न केले होते. चिकाटी ही मनाची एका अवस्था असते आणि तिला जोपासता येते. तसे प्रयत्न करून अंगीत चिकाटी बांधून घ्या आणि यशाच्या मार्गावर चालताना तुम्ही धडपडलात, कोसळलात तरी घाबरू नका. उठा, धूळ झटका आणि पुढे चालायला लागा. तुमचं ध्येय साध्य होईपर्यंत चालत राहा. चिकाटी हा गुण अंगी कसा रुजवायचा आणि वाढवायचा ते पहा. स्पष्ट असं उद्दिष्ट डोळ्यांपुढे ठेवा आणि ते मिळवण्याची ज्वलत इच्छा धरा. आणि हे उद्दिष्ट गाठण्यासाठी काय काय करावं लागेल याचं एक स्पष्ट धोरण आखा आणि त्यात रोजच्या रोज काय करायचं आहे इथपर्यंत बारकाई हवी. नकारात्मक, उमेद खचवणारे कोणतेही अनुभव मनाला लावून घेऊ नका. त्या बाबतीत मन अगदी कठोर करा. मग तुमच्या ॲक्शन प्लॅननुसार वागायला तुम्हाला मदत करतील, पण तुम्हाला प्रोत्साहित करतील. अशा जवळच्या व्यक्तींशी मदत घ्यायला मुळीच संकोच करू नका आणि त्यांची मदत यात नक्कीच घ्या. आता मी फक्त यशाला शरण गेलो आणि अपयश येणं कठीण खरं, पण यश मिळवण्याचा प्रयत्न न करणं हे त्याहूनही भयंकर असतं. आता जरा अपयशाबद्दल चर्चा करूया. आता हा एक इतका महत्त्वाचा विषय आहे आणि तरी त्याबद्दल इतके गैरसमज आहेत. पाउलो कोएल्हो या प्रसिद्ध लेखकाने याचं मर्म अगदी थोडक्यात सांगितलं आहे. एखादं स्वप्न प्रत्यक्षात उतरवण्यातली एकमेव आडकाठी म्हणजे त्यात अपयशी होण्याची भीती असते. स्वप्न साकारण्यात आपण अपयशी ठरवू ही भीतीच त्या स्वप्नांची पहिल्या क्रमांकाची शत्रू ठरते. आणि का बरं असं की आपण अपयशाला इतकं का घाबरतो? नेपोलियन हिल यानं म्हटल्याप्रमाणे प्रत्येक प्रतिकूलतेत, प्रत्येक अपयशात आणि प्रत्येक हृदयभंगात एका तेवढ्याच किंवा त्याहून मोठ्या फायद्याचं बीज लपलेलं असतं आणि हे आपल्या लक्षात घेत नाही. आणि ते एकदा लक्षात आलं की मग आपल्याला ते समजतं. नेपोलियन हिलचा हा दृष्टिकोन आपण आत्मसात केला तर आयुष्यात केवढा मोठा फरक पडेल नाही का? व विकासासाठी आवश्यक असलेला आणि आपल्याला माहीत व प्रेरणा देणारा एक धडा. अशा दृष्टीनं अपयशाकडे का पाहू नये? आपण अपयशाला आपल्या प्रगतीची दिशा दर्शवणारी पाटी का समजू नये? मग एडिसन मनोवृत्ती कशी असते हे मनपूर्वक जाणून घ्या आणि ते अंगी रुजवा. एडिसनची या संदर्भातली वाक्य खूप प्रेरणादायक आहेत. उदाहरणं, मी फक्त यशाला शरण गेलो आणि किंवा मी अयशस्वी नाही ठरलो तर विजेचा बल्ब कशा रीतीने निर्माण करता येणार नाही याच्या 10,000 पद्धती मला समजल्या. आणि त्याच्या या सर्वोत्तम चिकाटीच्या गुणामुळेच त्याचे अनेक शोध आपल्याला लाभले आणि या माणसानं प्रयत्न कधी सोडलेच नाहीत. आणि तुमच्या चुका या तुम्हाला तुमच्या प्रयत्नांना मिळालेला अभिप्राय असतो असं समजा आणि त्यातून नक्कीच तुम्ही शिका आणि शिका. लक्षात घ्या, अपयशाला घाबरणारी ही मनोवृत्ती आपण आपल्या जाणत्या वयात कमावलेली गोष्ट असते. लहानपणी ती आपल्यात नसते. हे एक सुदैवच आहे, कारण बाल्यावस्थेत आपली अशी मनोवृत्ती असती तर आपण चालायलाही शिकलो नसतो. लहान मूल चालायला कसं शिकतं पाहिलं आहे ना? मग ते शेकडो वेळा धडपडतं, पडतं, पण तरी उठून हसतं आणि पावलं टाकत सोडत नाही. मुळात आपल्यात असलेली ही चैतन्यमय एडिसन मनोवृत्ती आपण मोठं होताना हरून बसतो आणि लहान मोठ्या अपयशांना घाबरायला शिकतो. त्यामुळे होतं काय की अगदी एक जरी अपयश आलं तरी आपण सगळे प्रयत्न सोडून देतो आणि एका इंटरव्ह्यूत अपयश आलं की आपल्याला नोकरी मिळणारच नाही असं समजणं, एकदा व्यापारात खोटं आली की मग आपल्याला व्यापार कधी जमणारच नाही असं समजणं, असे आपलाच विकास खुंटवणारे निर्णय आपण घेतो. आणि हीच वेळ आहे अपयशाकडे पाहण्याचा आपला दृष्टिकोन बदलण्याची. अगदी आत्तापासून अपयशाकडे या दृष्टीनं पाहायला लागा बरं. प्रत्येक अपयश हा आपल्या आयुष्यातला महत्त्वाचा क्षण असतो, कारण त्यातूनही आपण काहीतरी शिकवत असतो आणि समृद्ध होतो आणि आपल्याला भरपूर काही त्या गोष्टी शिकायला मिळतात. हल्लीच्या बऱ्याच कॉर्पोरेट कंपन्या आपल्या कर्मचाऱ्यांच्या चुका माफ करण्याच्या मनस्थितीत येऊन पोहोचत आहेत. आणि कारण कर्मचाऱ्यांना चुका करण्याची भीती बसली तर नवनवीन शोध आणि नवनिर्मितीला खीळ बसते आणि कंपनीची एकूण प्रगती खालावते असं त्यांच्या निदर्शनाला येत आहे. आणि या सगळ्यांचा सार काढायचं तर असं म्हणावं लागेल, बरोबर निर्णय घेतले की यश मिळतं. बरोबर निर्णय घेणं हे अनुभवावर अवलंबून असतं आणि हा अनुभव मिळतो तो चुकलेल्या निर्णयांपासून. आणि मग चुकलेले निर्णय काय शिकवतात तर सर्व काही शिकवतात. आणि मग तुम्ही चुकलेल्या निर्णयांपासून भरपूर काही बोध घेऊ शकता. फक्त तुम्ही ते नीट लक्षात आणलं पाहिजे. बदल आणि अस्वस्थतेच्या वातावरणातही राहा स्थिरचित्त आणि एकाग्र.
गैरसोयीच्या आणि परिस्थितीचे स्वागत करा आणि त्रासदायक अनुभवांशी जुळवून घ्या. स्वस्थ राहा हे अवघड असणारच, पण एखादं स्वप्न वास्तवात आणण्यासाठी चुकवावी लागणारी ही लहानशी किंमत आहे. यशाचा मार्ग हा बदलांनी आणि उलटसुलट घटनांनी भरलेला असतो. स्वतःचा विकास होण्याच्या दृष्टीनं तुम्ही सतत थोडंसं अस्वस्थ बेचैन असणं गरजेचं असतं. इतर लोक ज्या गोष्टी करणं टाळतील त्या पुढे होण्याची आणि होऊन करायची सवय विकसित करा आणि जे करण्याची खरोखर गरज आहे तेच कराच. कितीही गैरसोय झाली तरी, उदाहरणार्थ दुःखानं, संतापानं किंवा अपमानानं धुमसत राहण्यापेक्षा संबंधितांना क्षमा करायला शिका. आणि हे काम होणं अशक्य आहे असं कधीही म्हणू नका. थोडे जास्त परिश्रम घ्यावे लागतील तरी ते घ्या, पण काम पूर्ण करा. आणि तुमच्या आयुष्याबद्दल इतरांना दोष देण्याऐवजी आपल्या वर्तणुकीची 100% जबाबदारी स्वतःवरच घ्या. आणि आपल्यापैकी बहुतेकांना असं वाटतं की आपल्या आयुष्याची स्थिती सुधारायची असेल तर मग आपल्यामध्ये फार मोठे बदल घडवावे लागतील, आणि या विचारातच छाती दडपून जाऊन आपण काही करतच नाही आणि हाय त्याच परिस्थितीत रुतून बसतो. आणि असं नाही आहे मित्रांनो. मोठमोठे बदल घडण्याची सुरुवात बाळपावलांनी करता येते. आधी अगदी लहान लहान गोष्टी बदला. अशा छोट्या छोट्या गोष्टी बदलायला काही फार मोठे परिश्रम लागत नाही. ते सहजतेनं साध्य होतं. अशा सहजतेनं लहान लहान गोष्टी बदलल्या द्यात की मग मोठे बदल घडतीलच. आणि त्यामुळे आधी छोटे बदल घडवणं हाती घ्या. कामावर वेळेवर पोहोचणे, जेवणात आरोग्यदायी पदार्थ वाढवणे आणि नवनवीन लोकांशी संवाद साधायला सुरू करणे वगैरे. आता ज्यामुळे थोडंसं अस्वस्थ बेचैन वाटतं परंतु ती हितकारक आहे अशी एखादी गोष्ट दररोज करा. तुम्ही उद्या काय बदलाल आणि तुमचं वेळापत्रक बदलाल, व्यायाम कराल आणि आरोग्यदायी जेवण घ्यायला लागाल. मग तुम्ही स्वतः ठरवलं पाहिजे आणि त्यानुसार तुमच्या जीवनात भरपूर काही बदल तुम्हाला बघायला मिळू शकतात. आपल्याकडे काय नाही यापेक्षा लक्ष केंद्रित करा की आपल्याकडे काय हवंय यावर. चोहीकडे अंधार दाटलेला असताना आपण प्रकाशाकडे एकटक नजर लावून राहायला हवं. आणि बहुतांश लोकांना हवं ते मिळत नाही. मुख्य कारण म्हणजे आपल्याला काय हवं आहे हेच त्यांना माहीत नसतं. दुसरं कारण म्हणजे आपल्याला काय हवं आहे याचा विचार करताना जे हवं आहे त्यावर विचार केंद्रित न करता ते कसं नाही आहे आपल्याकडे यावरच त्यांचे विचार केंद्रित होतात. आणि जे विचार तीव्रतेने मनात घोळतात तेच प्रत्यक्षात उतरतात. आणि त्यामुळे आत्तापासून जे हवं आहे त्यावरच विचार केंद्रित करायला हवे. हे लक्षात ठेवा. तुमचा भर कुठे आहे, सकारात्मक गोष्टीवर का नकारात्मक, मग भूतकाळावर का वर्तमान काळावर. मग तुम्ही समस्यांवर लक्ष केंद्रित करता का त्या सोडवण्यावर. आणि हा फारच कळीचा मुद्दा आहे. आणि याच ठिकाणी आकर्षणाच्या नियमांच्या कारणामुळे अपयश येऊ शकतं आणि लोक प्रयत्न सोडून देतात. उदाहरणार्थ, मी पैसेवाला होण्याचा विचार घोषळतोय आणि मी समृद्धीचा विचार करतोय असं म्हणणारे लोक प्रत्यक्षात आपल्याला इतकी बिलं भरायची आहेत ना, या महिन्यात खर्च वाढलाय, आपला पगार कमीच आहे आपला, आणि आपल्याला कामाच्या मानानं असे विचार करतात राहतात. आणि परिणाम जे नको तेच पुन्हा वाटायला येतं. आणि ज्या विचारांवर तुम्ही जास्त लक्ष केंद्रित कराल त्यांच्याच परिणामी तुम्ही आकर्षून घ्याल. आणि तुमचे विचार कशा प्रकारच्या विचारांवर केंद्रित असतात यावरून तुमचं आयुष्य एकूणच कसं राहील हे अवलंबून असतं. आणि तुम्ही संधीवर लक्ष केंद्रित केलं तर संधी समोर येतील, आणि समस्यांवर लक्ष केंद्रित केलं तर समस्या. त्यामुळेच फक्त यशावर, विचारांवर नेम धरा आणि यश तुमच्या पुढ्यात येईल. तुमच्या विचारांना फोकस बदलण्यासाठी खालील प्रश्नांचा नक्कीच तुम्ही वापर केला पाहिजे. मी ही स्थिती कशी सुधारू शकेन? कोणत्या गोष्टीबद्दल मी आयुष्याचा आभारी आहे? म्हणजेच कोणकोणत्या चांगल्या बाबी माझ्या आयुष्यात आहेत, आणि सध्या माझ्या आयुष्यातील सर्वात जमेची बाजू कोणती, आणि आत्ता कोणत्या बाबतीत मी समाधानी आहे, आणि येत्या 10 वर्षानंतर या समस्येला इतकं महत्त्व उरेल का? मग या समस्येतून काही शिकण्यासारखं आहे का? परिस्थिती अधिक चांगली करण्यासाठी मी काय काय करू शकतो? हे तुम्ही नक्कीच प्रश्न स्वतःला विचारले पाहिजे. शब्द नेहमी जपून वापरा. आता वाईट विचार करणाऱ्यांचं बोलणंही विचारी असतं, आणि मग त्याप्रमाणेच वाईट शब्द उच्चारतानाही विचारांवर वाईट परिणाम होतो. तुम्हाला जे हवं आहे ते प्रत्यक्ष मिळवण्यामध्ये फक्त एकच गोष्ट अडथळा आणते, तुमच्या मनात घोळणारे प्रतिकूल विचार. तुम्हाला तुमच्या बोलण्यातल्या शब्दांकडे लक्ष द्या, आणि प्रत्येक शब्दाला काही एक वजन, एक मूल्य असतं. त्यांना मुळीच कमी लेखू नका. आणि आपले अनुभव सांगण्यासाठी आपण जे शब्द निवडतो त्यातूनच पुन्हा आपले अनुभव घडतात. आणि तुमच्या आयुष्यात तुमच्या बोलण्यानं बिघडून गेली अशी 1-2 कामे असतीलच. अरे, आपण तेव्हा असं बोललो नसतो तर आज आपलं वेगळं चित्र दिसलं असतं, असं वाटायला लावणारे प्रसंग नक्कीच घडले असतील. केवळ दुसऱ्याशी बोलताना वापरलेलेच नव्हे तर स्वतःशी बोलताना, म्हणजेच विचार करताना मनात येणारे शब्दही असा परिणाम करतात, ज्याला आपण आतला आवाज म्हणतो, आणि त्याचे शब्दही महत्त्वाचे ठरतात.
तुम्ही दिवसभर स्वतःशीच जो संवाद करत असता त्यातूनच तुम्ही घडत असता. तुमचा हा आतला संवाद एखाद्या संमोहन शास्त्रज्ञाच्या सूचनांसारखं काम करत असतो. आणि आता याचं महत्त्व लक्षात येतंय का? याचा अर्थ तुमच्या मनात नेहमी ज्या प्रकारच्या भावना उचंबळत असतात तसेच प्रसंग तुमच्यासमोर येणार हे नक्की आहे. आणि तुमच्या मनात जर सारखे तक्रारखोर विचार येत असतील तर मग तुम्ही तक्रार करावी अशी परिस्थिती तुमच्या वाट्याला येत राहील. आपण किती वाईट, दुबळे, असहाय्य आहोत असं तुम्हाला वाटत असेल तर मग तुम्ही खरोखरच तसे व्हाल. आणि याउलट तुम्ही जर वाईटाहूनही चांगलं शोधणारे असाल तर मग प्रत्येक काळ्या ढगाची रुपेरी किरणे आणि किनार पाहणारे असाल आणि मी सगळं काही उत्तम करू शकतो असा आत्मविश्वास बाळगणारे असाल तर तुमचं आयुष्य खरंच सुकर असेल. आणि तुमच्या मनाचा तुमच्याशी आतल्या आत चालणारा हा अंतरसंवाद तुमच्या आत्मप्रतिष्ठेवर फार मोठा परिणाम घडवत असतो. आणि त्यामुळे हा अंतरसंवाद फारच काळजीपूर्वक करा आणि अगदी जाणीवपूर्वक तो चांगला, सकारात्मकच असू द्या. आणि सुदैवानं अशी शिकवण मनाला देता येते आणि मी फार आळशी आहे, मी हे कधी करू शकणार नाही, किंवा सगळ्यांचा खूप लाडका बहाणा म्हणजे किती थकलोय मी असे विचार होईल तो टाळा. कारण तुम्ही तसा विचार केलात तर तुम्ही खरंच तसेच व्हाल. आणि या तुमच्या अंतर्वाद्यावर देखरेख ठेवणं फार महत्त्वाचं आहे आणि ते महत्त्वाचं ठरणार आहे. तुम्ही आपल्या मनाशी ज्या प्रकारे संवाद करता त्यावर तुमची स्वतःबद्दलची कल्पना आकार घेते आणि यावरूनच तुम्ही स्वतःला काय समजता ते ठरतं. आणि तुम्ही स्वतःला जे काही समजता त्याबरोबर तुमच्या कृती घडतात आणि त्याचे परिणाम तुमच्या वाट्याला येतात. आणि तुमच्या वागण्यावरूनच तुम्ही कसे आहात हे इतर लोक ओळखतात. आणि हा सगळा डोलारा आपल्या आंतरसंवादावर उभा आहे. आणि लक्षात घ्या, आणि म्हणून स्वतःशी बोलताना म्हणजेच मनात विचार करत असताना केवळ सकारात्मक राहण्याचा जास्तीत जास्त प्रयत्न सुरू करा. आणि आत्तापासूनच सुरू करा. जे तुम्हाला मिळवायचं आहे ते सकारात्मक विचाराच्या स्वरूपातच असेल याची काळजी घ्या. आणि उदाहरणार्थ तुम्हाला धनवान व्हायचं असेल तर मी गरीब राहणार नाही, आणि या विचाराऐवजी मी खूप धनवान, धन मिळणार आहे आणि मिळवणार आहे असे शब्द निवडा. आणि अशा शब्दात तो विचार मनात घोळवत ठेवा. कारण तुमच्या सुप्त मनाला नाही हा शब्द कळत नाही तर पहिल्या विचारातला गरीब हा शब्द कळतो. आणि वाक्याचं व्याकरण नाही तर त्या शब्दांची चित्र सुप्त मनामुळे उभी राहत असतात. आणि त्यामुळे जे हवं आहे ते नेमकं मनात घोळवा. आणि आता लगेच नकारात्मक वाटणारे विचार बळानं दाबून टाकायचा विचार करू नका. त्याऐवजी जे हवं आहे त्याचा विचार सुरू करा. आणि असं मी तुम्हाला पुन्हा सांगतो की तुमच्या विचारातले शब्द आणि तुम्ही स्वतःला विचारता ते प्रश्न या दोन्हींचाही तुमच्या वास्तवावर फार मोठा परिणाम घडत असतो. मी अमुक करू शकत नाही आणि अशा शब्दात मला कोणत्याही गोष्टी सांगू नका असं मी माझ्या प्रशिक्षणार्थ्यांना नेहमी सांगतो. त्याऐवजी मी हे असं करू शकेल या भाषेत ती गोष्ट मला सांगा. आणि हेच सूत्र स्वतःशी संवाद करतानाही वापरायचं. म्हणजे आपल्याला हे जमणार नाही असा विचार करण्याऐवजी हे कसं करता येईल बरं असा विचार केला की मग आपला मेंदू हे कसं करता येईल याचे मार्ग शोधायला लागतो आणि तो शोधून तुमच्याकडे ठेवतो. मग आपल्या विचारातल्या शब्दांची नेमकी आणि सकारात्मक निवड करून आणि स्वतःलाच पडलेले प्रश्नही उत्तर मिळवू शकेल. आणि अशा पद्धतीनं स्वतःला विचारून आयुष्यात फार चांगला बदल घडून आणता येतो. आणि हे किती मोठं सुदैव आहे आणि ते तुम्ही नक्कीच जपलं पाहिजे. आता तुम्हाला एकच अभ्यास करायचा आहे. आता वाट कसली पाहता? स्वतःचे प्रश्न वेगवेगळ्या तऱ्हेने मनाशी मांडून तुमच्या मेंदूला त्यांची उत्तरं शोधायला प्रवृत्त नक्कीच करा. आणि नेहमी सकारात्मक विचार तुमच्या मनात ठेवा. नक्कीच चांगले तुमच्यासोबत होईल. नवीन सवयी, नवीन आयुष्य. आपण ज्या कृती वारंवार करत असतो त्यातूनच घडतो. मग केवळ एखादी कृती नव्हे तर सवयीच बदला. एखादी नवीन सवय आपल्या अंगी मानायला सुमारे 21 दिवस लागतात. सुमारे 2500 वर्षापूर्वी ॲरिस्टॉटल या ग्रीक विचारवंतानं म्हणून ठेवलं होतं की तुमच्या सवयी बदलून तुम्ही तुमचं आयुष्य बदलू शकता. मग आमच्या प्रशिक्षण वर्गाचं मूळ तत्वही हेच आहे. गोष्टी कशा रीतीनं करायच्या याचे नवे मार्ग शिकवून आम्ही प्रशिक्षणार्थ्यांना जुन्या सवयी बदलून टाकतो आणि यामुळे या लोकांची वर्तणूक सकारात्मकपणे बदलते. आता या सवय बदलण्याच्या प्रयत्नातली पहिली पायरी म्हणजे सवय माहीत असणे. तुम्हाला हा वाक्यप्रचार माहीत आहे का? तुम्ही जे करत आहात तेच करत राहिलात तर तुम्हाला आता जे मिळत आहे तेच मिळत राहील. आणि एकाच प्रकारच्या गोष्टी सातत्याने करत राहून त्यापासून वेगवेगळे परिणाम मिळतील अशी अपेक्षा करणं हा शुद्ध वेडेपणा आहे. आणि असं आईन्स्टाईननंही म्हटलेलंच आहे. तुम्ही असं तर करत नाही ना? काळजी करू नका, पुढे वाचा. काही वेगळे परिणाम घडावेत अशी इच्छा असेल तर तुम्ही तुमच्या कृतीतही बदल करायला हवा. आणि हे करणं फार सोपं नसलं तरी शक्य आहे. आणि थोडेसे परिश्रम आणि शिस्त लावलीस आणि पाळलीत की ते करता येईल. आणि तुमच्या उद्दिष्टाला
अनुकूल ठरतील अशा सवयी स्वतःला लावून घ्या आणि तुम्ही हे केलं तर तुम्हाला तुमचं उद्दिष्ट गाठण्यात हमखास यश मिळणारच आहे. आणि आता पुढे काही वाईट सवयी देतो त्या तुमच्यात असल्या तर त्या बदलण्याचा प्रयत्न सुरू करणं चांगलंच राहील. आणि कामावर किंवा कुठेही ठरलेल्या वेळेपेक्षा उशिरानं पोहोचणं, काम पूर्ण करायला खूप वेळ लागणं, चमचमीत फास्ट फूड नेहमी खात राहणं आणि कामाची चालढकल करणं, कोणीतरी बोलत असताना मध्येच बोलणं आणि मोबाईलशिवाय चैन न पडणं इत्यादी. आता पुढच्या 3 महिन्यात 10 नवीन चांगल्याने दैनंदिन सवयी तुमच्यामध्ये रुजवणं हे या प्रकरणाचं उद्दिष्ट आहे. आणि अर्थात तुमच्यावर फार मोठा बोजाही मला टाकायचा नाही आहे. म्हणून आपण असं ठरवू की दर महिन्याला 3 चांगल्या सवयी आपण लावून घेऊ. आणि जसजशा या सवयी तुमच्यात रुजतील तसतशी तुमच्या आयुष्याची प्रत खूपच सुधारत जाईल आणि तुमच्या सध्याच्या विशेष लाभदायक नसलेल्या सवयींचं शेवटी पूर्ण उच्चाटन होईल. आणि आता तुम्हाला अभ्यास करायच्या त्या गोष्टी म्हणजे कोणत्या 10 नवीन सवयी तुम्ही लावून घेणार आहात. आणि यासाठी काही फार भव्यदिव्य करायचं नाही आहे. माझे विद्यार्थी आहेत पुढील साध्या सवयी निवडतात. आठवड्यातून 3दा व्यायाम करणं, सकारात्मक बाबींवर लक्ष केंद्रित करणं, उद्दिष्ट गाठण्यासाठी प्रयत्न करणं, निवांत समुद्रकिनाऱ्यावर किंवा घनदाट जंगलात सैर करणं, कुटुंबासोबत थोडा वेळ व्यतीत करणं, अशा सवयी तुम्ही नक्कीच लावून घ्यायला पाहिजे. आणि तुम्ही स्वतःला जाणलं पाहिजे आणि स्वतःला तुम्ही खरोखर विचारलं पाहिजे की मी काय करू शकतो. आणि भरपूर काही तुम्ही अशा व्यक्तीनं करू शकता. ओळखा आपल्यातील सर्वोत्तम 4 गुण. कार्याचं उद्दिष्ट आणि दिशा निश्चित असल्याशिवाय परिश्रम आणि ध्येयाला अर्थ नक्कीच राहत नाही. मित्रांनो, चला थोडं गुणांबद्दल बोलूया. फार गंभीर नैतिक अनैतिकची चर्चा नाही, तर केवळ असे काही गुण ज्यामुळे काहीतरी करण्याची प्रेरणा तुम्हाला मिळते. आणि आपण स्वतः कसे आहोत आणि आपल्यात कोणते गुण आहेत हे ओळखणं ही स्वतःला चांगल्या तऱ्हेनं जाणण्याची पहिली पायरी आहे. आणि तुमचे गुण कोणते आहेत हे एकदा जाणलं की मग त्याचा वापर करत स्वतःला हवे ते आयुष्यात घडवता येतं. आणि तुमच्या अंगात बरेच चांगले गुण असूनही त्या मानानं कमी दर्जाचं आयुष्य वाट्याला आलं तर त्रास होतो आणि तणाव येतो. आणि स्वतःतले गुण बरोबर ओळखलेत आणि त्याचा वाव मिळेल अशी पावलं उचललीत तर तुम्हाला बऱ्यापैकी आयुष्य जगता येईल. आणि मग तुमच्या गुणांना आणि स्वभावाला साचतील अशी उद्दिष्ट ठेवलीत तर ती फार परिश्रमाने डोंगर न उपसता योग्य तेवढ्या परिश्रमात तुम्ही साध्य करू शकता. आणि माझ्या स्वतःच्या बाबतीत म्हणायचं तर सुमारे 2 वर्षापूर्वी माझ्यातले गुण, माझा स्वभाव मी नेमकेपणानं जाणला आणि सगळं काही बदलून गेलं. माझ्या कामाच्या ठिकाणचे आणि वैयक्तिक आयुष्यातले तणाव कशामुळे निर्माण होत आहेत आणि हे मला ते लख्खपणे उमगलं. आणि तेव्हा मग मला कळलं की वेगवेगळ्या परिस्थितीमध्ये माझं वागणं असं का असतं. त्यामुळे तुमच्यासाठी सर्वात महत्त्वाचं काय आहे हे ओळखा आणि त्यात बदल करायला शिका. कशामुळे तुम्हाला खरोखर आनंदी वाटतं आणि काय केल्यानं तुम्हाला समाधानी परिपूर्ण वाटतं हे शोधून नक्कीच काढा. अशा गुणांच्या यादीतून नक्कीच 10 गुण निवडा आणि त्यातले काही मिळते जुळते गुण एकत्र करून त्यांचा एक ग्रुप म्हणूनही विचार करू शकता. मग त्यातले 4 गुण जे तुम्हाला बरोबर लागू होतात ते निवडा आणि खालील प्रश्नांची उत्तरेही द्या. तुमच्या आयुष्यात काय महत्त्वाचं आहे, कोणत्या गोष्टीमुळे तुमच्या आयुष्याला अर्थ आहे आणि कोणत्या गोष्टीमुळे तुम्हाला अगदी आंतरिक शांतता अनुभवता येते आणि कोणती अशी एखादी गोष्ट आहे की त्याच्यातून मिळणाऱ्या आनंदामुळे तुम्ही काळवेळ विसरता. आणि तुमच्या आवडत्या लोकांचा विचार करा आणि कशामुळे आवडतात ते तुम्हाला, त्यांच्यातले कोणते गुण तुम्हाला आवडतात आणि कोणत्या गोष्टी तुम्हाला करायला मनापासून आवडतं आणि कशामुळे तुम्ही खूप आनंदी होता. तुम्हाला कोणत्या गोष्टी सहन होत नाही आणि नजरेसमोर आणण्याचा तुमचा अभ्यास आहे. थोडा वेळ शांत बसा, डोळे मिटा आणि शांत रिलॅक्स व्हा. आता अशी कल्पना करा की तुमचा 75वा वाढदिवस आहे आणि सगळं घर, नातेवाईक, स्नेहजनांनी गजबजून गेला आहे आणि यातल्या तुमच्या जिवलग मित्रांनी, जवळच्या नातेवाईकांनी तुमच्याबद्दल काय बोललेलं तुम्हाला आवडेल ते लिहून काढा. आणि तुमच्या आयुष्यातली सर्वात महत्त्वाची व्यक्ती म्हणते, मग तुमचा जिवलग मित्र म्हणतो आणि तुमची मुलंबाळं, घरातली लोक म्हणतात. असं तुम्ही सर्व काही लिहून काढा. ते कसं म्हणतील आणि काय म्हणतील. मग जाणून घ्या आपली बलस्थानं. विजेता कोण बनू शकतो? जो देवानं त्याला दिलेले गुण ओळखतो, अतोनात परिश्रम घेऊन त्याचा विकास करतो, कौशल्य हस्तगत करतो आणि मग उद्दिष्ट गाठण्यासाठी या कौशल्यांचा पुरेपूर वापर करतो. तुम्हाला सर्व गोष्टी उत्तम यायला हव्यात असं नाही. जे तुम्हाला उत्तम येतंय त्याच्यावर लक्ष केंद्रित करा. लक्षात ठेवा, ज्यावर तुम्ही जास्तीत जास्त लक्ष देता त्याची बुद्धी होते. आणि मग आता आपल्यात काय काय चांगलं आहे हे ओळखण्याची वेळ आली आहे, हो ना? चला सुरुवात करूया. आणि नक्कीच तुम्ही चांगली सुरुवात कराल आणि चांगल्या गोष्टींबद्दल तुम्ही बोलाल. एक लक्षात घ्या, भूतकाळातील यशाचा अभिमान बाळगा. तुम्ही आयुष्याचं जितकं कौतुक कराल,
जितकं ते उत्थानं आणि सादर कराल तितका आनंद साजरा करण्यासारखे प्रसंग आयुष्यात येत राहतील आणि नक्कीच तो आनंद तुमचा साजरा होईल. हे एक फारच महत्त्वाचं प्रकरण आहे आणि माझ्या परीक्षणाचा आणि आत्मविश्वास बळकट करणं मला फार आवडतं. आणि या प्रकरणाचा हेतू आहे तुम्हाला सक्षम करणं आणि तुम्ही याआधीच जे यश मिळवलं आहे त्यासाठी आठवण करून देणं आणि आपल्या आयुष्यात जे नाही किंवा अजून जे मिळवायचं राहिलं आहे अशा गोष्टींमध्ये आपण इतके कमालीचे गुंतून पडतो की आपल्याकडे काय आहे किंवा आतापर्यंत आपण काय मिळवून घेतलं आहे हे आपण जवळजवळ विसरूनच जातो. तुम्ही मागेही काही चांगल्या गोष्टी मिळवल्या असतील याची मला खात्री आहे. या प्रकरणात मी तुम्हाला मिळालेले यश आठवायला लावणार आहे आणि या यशांच्या आठवणींनी तुमच्या सध्याच्या उद्दिष्टाला गाठण्याचं मानसिक बळ तुम्हाला मिळेल. त्यामुळे हा मोठा प्रश्न आत्तापर्यंतच्या आयुष्यात तुम्ही खूप महत्त्वपूर्ण असं काय काय मिळवलं आहे आणि कितीतरी गोष्टी असणार यात. मग तुम्ही तुमचं शिक्षण यशस्वीपणे पूर्ण केलं असेल आणि जगभर प्रवास केला असेल, तुमचं करिअर उत्तम सुरू असेल आणि तुम्हाला खूप काही चांगले मित्र असतील, तुम्ही परदेशात स्वतःच्या हिमतीवर राहत असाल किंवा असंही असेल की तुमचं बालपण खडतड होतं आणि वैयक्तिक हानीसुद्धा पुष्कळ झाली असेल किंवा तुम्ही तुमच्या मुलाचं उत्तरेमर्तीनं संगोपन केलेलं असेल, यापैकी किंवा याहूनही वेगळंही काहीही असू शकतं. मग तुमच्या भूतकाळात काही का असेना तुम्हाला खूप आव्हानं पेलावी लागतील असू देत किंवा सहजतेनं यश मिळालेलं असू देत, ही वेळ आहे सिंहावलोकन करण्याची आणि भूतकाळाकडे नजर टाका आणि त्यात आव्हानं असतील तर ती पेलली म्हणून, यशप्राप्ती असेल तर ती मिळवली म्हणून आता आनंद साजरा करा आणि फोकस ठेवण्याबाबतचं प्रकरण आठवतंय ना, तो इथे लागू करा आणि तुमच्या मागच्या आयुष्यात मिळालेल्या यशस्वी गोष्टींची उजळणी केलीत की तुमचा आत्मविश्वास हा नक्कीच वाढीस लागतो. यात तुम्ही तुमच्या यशावर विचार करत असल्यामुळे यश मिळवण्याच्या अधिक संधी तुमच्या आयुष्यात येतील आणि त्यामुळे तुमच्या आयुष्यातल्या आधीच्या यशस्वी गोष्टींची यादी लगेच बनवा आणि तुमच्या भूतकाळातल्या यशाचं स्वतःलाच स्मरण करून द्या आणि त्याबद्दल स्वतःची पाठ थोपटून घ्या आणि स्वतःला म्हणा वेल डन. याचाच यशाचा अनुभव आणि महत्त्वाची गोष्ट आहे आणि ती पुन्हा पुन्हा नजरेसमोर आणा आणि पुन्हा एकदा तो क्षण जगा आणि त्यावेळी जो अभिमान वाटला होता त्याची चव पुन्हा एकदा चाखा. माझा तुम्हाला अभ्यास करायचा आहे की तुमच्या आयुष्यात आतापर्यंत मिळालेल्या सर्वोत्तम यशस्वी गोष्टी तुम्ही आठवायला हव्यात आणि ती यादी मोठ्यानं वाचायला हवीत आणि आपण हे यश मिळवलं आहे याचा पुन्हा आनंद अभिमान स्वतःला नक्कीच वाटू द्या. उद्दिष्ट लिहून काढा आणि ती साध्य नक्कीच करा. सुस्पष्ट आणि लिखित उद्दिष्ट हाताशी असलेली माणसं ही उद्दिष्ट ज्या झपाट्याने पूर्ण करतात त्याची कल्पनाही इतर लोक करू शकत नाहीत. एखादं उद्दिष्ट म्हणजे वेळेची मर्यादा घाललेलं स्वप्न. आपली स्वप्न सत्यात उतरवायला सुरुवात कशी करावी याबाबत आपल्यापैकी बहुतेकांना पुसटशीही कल्पना नसते. महिन्याभरात काय करता येईल याबाबत आवाजावी जास्त आणि वर्षभरात काय गाठता येईल याबाबतही आवाजावी कमी अंदाज बहुतांश माणसांच्या मनात असतो. तुम्ही जर उद्दिष्टांच्या छोट्या पायऱ्या ठरवल्या, एका वेळी एक गाठायचं ठरवलं आणि लवचिकतेनं वागलात तर तुम्ही कल्पनाही करू शकणार नाही इतक्या गोष्टी साध्य होऊ शकतात. आणि यात उद्दिष्ट गाठणं हेच एकमेव नसून या प्रक्रियेतून जाताना तुम्ही एक व्यक्ती म्हणून कसे घडत जाता हेही रंजक ठरतं. आणि प्रत्यक्ष उद्दिष्ट गाठणं यापेक्षा आधी योग्य ते उद्दिष्ट ठरवणं आणि मग ते गाठण्याचा प्रयत्न करणं हे जास्त महत्त्वाचं आहे. मग उद्दिष्ट लिहून काढण्याचा हेतू लक्षात आला ना, मग लिखित उद्दिष्ट तुम्हाला कृती करण्याची प्रेरणा देत राहतात आणि यशाचा आणि आनंदाचा राजमार्ग सापडण्यासाठी अतिशय स्पष्ट आणि उद्दिष्ट ठरवणं आवश्यक असतं. आणि हे म्हणजे GPS प्रणाली वापरण्यासारखं असतं आणि आपण हवं ते ठिकाण बरोबर गाठू शकतो. आणि जर ते आपण नक्कीच आधी नीट ठरवलं असेल तर मग हा मुद्दा खरोखर इतका महत्त्वाचा आहे की मग योग्य उद्दिष्ट ठरवणं यावर पुस्तकं लिहिली गेली आहेत आणि मी याबाबत तुम्हाला थोडक्यात सांगणार आहे. आता तुमच्या स्वप्नातली उद्दिष्ट गाठण्यातली पहिली पायरी म्हणजे ती लिहून काढणे. आणि मला आधी याबाबत फार शंका होती, पण ती मी आता जेव्हा प्रत्यक्षात सुरू केलं तेव्हा मला वाटलं की अरे, हे 20 वर्षापूर्वीच का नाही केलं आपण. उद्दिष्ट लिहून काढल्यामुळे मी विश्वास बसणार नाही एवढा कार्यप्रवण आणि उद्दिष्ट केंद्रित झालो. आणि मी आधीच सांगितलं की मी उद्दिष्ट ठरवण्याबाबतीत अगदी बेफिकर होतो. आणि खरं सांगायचं म्हणजे उद्दिष्ट अशी लिहून काढणं म्हणजे ती पूर्ण करण्यासाठी वचनबद्ध होणं आणि मी काय काय साध्य केलंय हे काय नाही यांचं मोजमाप करता येणं. आणि हे समजल्यानं मी चांगलाच अस्वस्थ झालो होतो आणि असं करण्याचं धैर्य माझ्यात तेव्हा नव्हतं आणि आता ते आलं होतं. मित्रांनो, तुमचे उद्दिष्ट लिहून काढणं अनेक कारणांमुळे महत्त्वाचं आहे. आता जेव्हा तुम्ही लिहून काढता तेव्हा तुम्ही तुमच्या मनाला बजावता
की दिवसभरात मनात येणाऱ्या 50 ते 60 हजार विचारांमध्ये हा लिहून काढलेला विचार असणं सर्वाधिक महत्त्वाचं आहे. आणि त्यामुळे तुमच्या क्रिया व उद्दिष्टांभोवती जास्तीत जास्त केंद्रित होऊ लागतात आणि तुम्ही उद्दिष्टाला हितकारक ठरतील असे निर्णय घ्यायला सुरुवात करता. आणि मग ओघांनाच आपण वेळ सत्कारणी लावतोय ना, वाया तर घालवत नाही ना, याचाही विचार तुम्ही करायला लागता. आणि लिहिलेल्या उद्दिष्टांकडे रोज एकदा नजर टाकल्यावर त्यासाठी काहीतरी कृती करणं अनिवार्य होत बसतं. आणि मग तुम्ही त्या उद्दिष्टाला पूरक ठरेल असं वागण्याचा प्रयत्न आपोआप करू लागता. आणि दरक्षणी तुम्हाला त्या उद्दिष्टाची जाणीव होत राहणं हेही तुमच्या लक्षात आलं पाहिजे. आणि हा लिहिण्याचा मोठा फायदाच आहे. आणि त्यामुळे आयुष्य बदलण्याची सुरुवात करताना तुम्हाला तुमची उद्दिष्ट सुस्पष्टपणे माहीत असायला हवीत. मग त्या उद्दिष्टाचे छोटे छोटे टप्पे करा आणि प्रत्येक टप्प्यात सहज करत येण्याजोग्या लहान लहान पायऱ्या ठरवून घ्या. या पायऱ्यांची यादी करा आणि ती नजरेसमोर राहू देत. आणि प्रत्येक पायरी साध्य करायला तुम्हाला किती वेळ लागेल याचा अंदाज घ्या. म्हणजे ते उद्दिष्ट पूर्ण करण्यासाठी तुम्हाला किती वेळ लागू शकतो याचा तुम्हाला साधारणपणे अंदाज येईल. आणि याशिवाय प्रत्येक पायरी गाठण्यासाठीच्या वेळेची डेडलाईन स्वतःला आखून द्या आणि ती निश्चितानं पाळा. आणि अर्थात एखाद्या पायरीची डेडलाईन चुकली तर फार नाराज होऊ नका. हा सगळा प्लॅन म्हणजे आपल्या उद्दिष्टांकडे काही ठराविक कालावधीत पोहोचण्यासाठीचा कृती आराखडा आहे. आणि याचा उपयोग तुम्हाला योग्य मार्गावर योग्य दिशेने ठेवणं इतकाच आहे. तो तेवढा साध्य झाला म्हणजे पुरे. माझ्या प्रशिक्षणार्थींना मी माझं एक आवडतं वाक्य नेहमी सांगतो, आणि ते म्हणजे आपल्या स्वप्नावर पुढतीची तारीख ठरवलीत की त्याचं ध्येयात रूपांतर होतं. चला उठा आणि कामाला लागा. आता या स्वाध्यायात तुम्हाला पुढच्या 10 वर्षात तुम्हाला तुमचं आयुष्य कसं असायला हवं हे लिहायला तुम्हाला तयार राहिलं पाहिजे. आणि ते तुम्ही नक्कीच लिहिलं पाहिजे. आणि मग तुमचं ध्येय नक्कीच पूर्ण होईल. आणि तुमचं ध्येय पूर्ण झाल्यावर तुम्हाला ते संकुचित पावणार नाही आणि तुम्ही भरपूर काही त्यातून मिळवू शकता. आणि मग तुम्हाला भरपूर काही गोष्टी या तुमच्या इच्छा आणि आकांक्षा तुम्ही पूर्ण करू शकता. फक्त तुम्ही ते लिहायला शिकले पाहिजे. मित्रांनो, एक लक्षात ठेवा, कितीही तुम्ही विचार केलात आणि कितीही काही केलं, फक्त देवावरची श्रद्धा विश्वास सोडू नका. देवावरचा विश्वास तसा राहू द्या आणि देवाचं नामस्मरण करा. नक्कीच तुमच्या सर्व इच्छा पूर्ण होतील. आणि देवावरचा विश्वास तोच आपला आत्मविश्वास असे समजून पुढे चला. नक्कीच तुम्हाला यश प्राप्ती होईल. आणि स्वामींवरचा विश्वास कायम टिकून ठेवा आणि स्वामींवरचा असाच विश्वास राहू द्या. नक्कीच तुम्हाला प्रत्येक गोष्टीत यश मिळेल आणि प्रत्येक बाबतीत तुम्हाला पुढे करण्याचा स्वामी प्रयत्न करतील. आणि स्वामींना कधीच सोडू नका. मित्रांनो, एवढे बोलून आपण हा व्हिडिओ इथेच संपवू आणि भेटूया नवीन एक व्हिडिओमध्ये. तोपर्यंत नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब नक्कीच करा आणि व्हिडिओला लाईक नक्कीच करा. चला तर मग भेटूया नवीन एक व्हिडिओमध्ये. तोपर्यंत श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. धन्यवाद.